केला आणि त्यानिमित्ताने मग माझा पाली त्रिपिटकातला काही भाग किंवा बौद्धांमध्ये जी संस्कृत ग्रंथ परंपरा लिहिली गेली आहे त्याच्याशी संबंध आला। मग त्यानिमित्ताने मी वाचायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला असं आढळलं की भगवान बुद्धांनी जो 2500च्याही वर्षांच्या पूर्वी जे भिक्खुणी संघ स्थापन केला त्या काळात आणि त्याच्या चर्चा होऊ दिली, म्हणजे आनंद नावा त्यांचा जो शिष्य होता त्यांनी त्यांना म्हणजे खूप आर्ग्यू केलं आणि त्या आर्ग्युमेंट नंतर का असेना पण त्यांना तेव्हाच्या स्त्रीविरोधी परिस्थितीची कल्पना असल्यामुळे त्यांनी थोडा विचार करून मग नंतर भिक्खुणी संघाची तर त्या थेरीगाथा माझ्या वाचनात आल्या आणि त्यातले त्या स्त्रियांचे जे स्वाभाविक मुक्तीचे उद्गार आहेत काय होते ते म्हणजे त्याचं थोडं म्हणजे जसे आता त्याच्यामध्ये खेमा आहे, पटाचारा आहे, सोमा आहे, भिक्खुणी आंबपाली आहे, विशाखा आहे, सुजाता आहे जिने भगवान बुद्धांना खीर दिली होती ती। तर ह्या सगळ्या जेव्हा बोलायच्या तेव्हा त्यातली एक ही बोलते की मार नावाचा जो कामदेव असतो बौद्ध वाङ्मयामध्ये, मार नाव आहे त्याचा, इकडे मदन आहे त्याचं, तर तो मार येतो आणि तिला म्हणतो की तू तुझी बडबड बंद कर, शेवटी बायांची बुद्धी किती असणार, तर तो तिला अंगुलपय्या म्हणतो। अंगुलपय्या म्हणजे भात शिजलाय की नाही हे भाताचं शीत बाई 2 बोटांच्या चिमटीत पकडून दाबून पाहते, तेवढीच तिची बुद्धीची मजल आहे। तिने तिथेच राहावं स्वयंपाकघरात आणि ते जाणावं, तू कशाला या मुक्तीच्या गोष्टी करते। तेव्हा ती म्हणते की इत्थी भाव नो किम कैरा, म्हणजे तू सारखा मला जो तू स्त्री आहेस तुझी बुद्धी शेवटी 2 बोटापुरती हे म्हणतोयस द्व्यंगुलपय्या, तशी मी नाही आ, मला ह्या स्त्रीभावाशी काही कर्तव्य नाही, काय करायचंय मला, मी स्त्री म्हणून हा तो त्याच्यात तो सगळा आजचा जो मेसेज आहे की मला तुम्ही स्त्री म्हणून फक्त कन्सिडर करू नका, तो मला तिथे आढळल्या। हा म्हणून मी